तर मित्रांनो, आज बोलायचं नव्हतं, पण काही क्लिप आल्या माझ्याकडं, त्याच्यामुळं बोलणंच लागायलंय. म्हणजे काही बाया आहेत ना, एवढ्या फालतूपणा करायल्यात, एवढ्या की लिमिट नाही. काही बरं, सगळ्या नाही. त्याचा फालतूपणा म्हणजे कसा, कुठं बी पब्लिक प्लेसमध्ये जायचं, व्हिडिओ बनवायचा, कुठं बी अपलोड करायचा. त्याचा विचार करत नाही की पुढच्या माणसावर याचा काय परिणाम पडेल का काय. त्याला असं वाटायला कानून कायदा आपल्याकडून आहे. काही जरी केलं तर कोण काय उकाडून घेणार आहे, कोण काय करणार आहे, आणि कोणीच तर काय करू शकत नाही आपलं. एका स्त्रीनं असंच केलं की भाई ती जात होती बसनं. आता ते एक माणूस आहे, त्याचा काय धक्का मुद्दामून लागलाच नसणार. 100% लागणार नसणार, कारण की बस आहे, एक कॅज्युअल गोष्ट आहे. बस आदळती, धक्का जरासा इकडे तिकडे लागतेच. पण असं तिनं दाखवलं की भाई की हे माणूस मला मुद्दामून धक्का लावतोय. आणि तुम्ही एक खाली व्हिडिओ बघू शकता की याच्यात ती काय करते, मुद्दामून त्याला जाऊन खेटायली. आता ती मुद्दामून खेटायली हे आपल्याला व्हिडिओ दिसायलाय. पण ती त्या माणसाच्या पाहुण्या रावण्यानं काय केलं, त्याला फोन लावला. कसे म्हणतात की तुम्ही त्या बाईला धक्का केला, धक्का लावला, तुम्ही तिला धक्का लावू लागले, तुम्ही बसनं कशाला जाता, असं तसं लोक त्याला बोलायला लागले. आता कसं राहते, एक घर संसारिक माणूस असते, एक सिंपल मिडल क्लास माणसाचं एकच राहते, पैसा आला नाही तर घोर नाही, पण इज्जत ती मरेपर्यंत टिकून जशाल तशीच राहिली पाहिजे. काही बाया ते इज्जतीचं काहीच नसते. काही बरं म्हणालो, आता बी सांगायलो, काही सगळ्या नाही. त्या बाईनं ते व्हिडिओ टाकला, त्या माणसाला सगळे ट्रोल करायला लागले, बोलायला लागले, आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईक. आणि मिडल क्लास माणसाचं सांगितलं तसं, याच्यासाठी इज्जत म्हणजे पैशापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट आहे. त्यानं सरळ काय केलं, मागचा पुढचा विचार केला नाही, फॅमिलीचा नाही, घरच्याचा नाही, बाहेरचा नाही, सरळ सुसाईड केलं. आता मला सांगा मित्रांनो, याचा जिम्मेदार कोण? तुम्ही, मी, की ती स्त्री, की कायदा? आता एक सांगा, त्याच्या मागचे जे घर परिवारवाले आहेत, जे तिचे त्या समजा त्याचे आई वडील असतील, त्याची मुलगी लेकरं कोणी असन, याचं जे म्हणजे की काय म्हणतात ते जिम्मेदारी, ती जिम्मेदारी कोण घेणार? हा, ती बाई घेती का जिम्मेदारी? का एवढा मोठा गेलेला माणूस वापिस आणून देते? एवढा फालतूपणा बराबर नाही. आणि हे आता बी एक सांगतो आणि आखरी बी सांगितलं की हे प्रत्येक स्त्रीसाठी नव्हतं. कोणत्याही स्त्रीनं हे मनाला लावून घेऊ नये. आपण असे बरेच किस्से बघू शकतो. ते निळ्या ड्रम मध्ये तिच्या बॉयफ्रेंडनं आणि तिनं तिच्या नवऱ्याला कापून टाकलं, सिमेंट टाकली वरतून. म्हणजे बायाची मनस्थिती कोणत्या लेवल पर्यंत चालली. कलियुग कलियुग म्हणतात ते हेच का? हेच जर कलियुग असेल तर यामध्ये नवीन कानून कायदे लागू झाले पाहिजेच. म्हणजे कसं, स्त्री पण सिक्युअर राहील आणि माणूस पण सिक्युअर राहील, आणि असं कोणाचाही घर संसार उजाडल्या जाणार नाही. जर भावांनो तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्हाला माझे पहिले पण काही कंटेंट जर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करत जा, म्हणजे कसं आहे, लोक जास्तीत जास्त जागृत होतील. आणि जर तुमच्याकडे कोणता टॉपिक जर असेल की बाबा मी त्याच्यावर व्हिडिओ बनव, तर मला इंस्टाला शेअर करत जा किंवा यूट्यूबला कमेंटमध्ये सांगत जा.